एकत्र राहायचे, आई वडील नातलग सर्व एकत्र राहायचे. हळूहळू परिस्थितीमुळे सर्वजण दूर होतात. मग आपली अपेक्षा असते की निदान फोन तरी करावा, काही नाही तरी निदान मेसेज तरी टाकावं. आणि अनेक दिवसापर्यंत आपल्याला काही देखील रिप्लाय येत नाही, आपल्याला त्यांची देखील काळजी वाटते. आणि आपण म्हणतो अरे काय मला कोणी विचारेल असं असं झालं. विशेष करून जसं जसं वय वृद्ध होत असतात ते आपल्या व्यवसायामध्ये मग्न होऊन जातात. आणि अशा समयी आपल्यासाठी ही बाब अतिशय कठीण बनते. आणि त्यामुळे दोन गोष्टी घडतात, त्यामध्ये दोन गोष्टी घडतात. एक तर तो व्यक्ती अतिसंवेदनशील होतो, म्हणजे तो म्हणतो आता काय फायदा नाही. ते व्यक्ती, हे व्यक्ती जे माझे प्रिय होते, एक जवळ माझ्या जवळचे होते, मला आनंद देणारे होते, माझ्या जीवनाच्या जवळचे होते, माझ्यासाठी प्रीतीची हाक देणारे होते, माझ्या डोक्यावर हात फिरवणारे होते, मला शुभेच्छा देणारे होते, आता ते लोक माझे राहिले नाही. आणि आपण त्यांच्याशी नातं तोडून घेतो, आपले त्यांच्याशी रिलेशन तोडतं आणि मग आपण त्यांच्यावर रुसतो. किंवा दुसरी गोष्ट आहे की आपण संवेदनहीन होतो. काही कुछ फरक नाही पडता यार, पूछा तर पूछा, नाही पूछा मला काही फरक पडत नाही, असे बोलणारे अनेक लोक दिसतात, बरोबर नाही. विचारा काही नाही, मी एकटा आहे, मी माझा खुश आहे, मी माझी खुश आहे, कोणी मला विचारो अगर न विचारो. ही संवेदनहीनता देखील एक आमच्यामध्ये कठोरपणाकडे आम्हाला घेऊन जाते. कारण की आपल्याला या गोष्टीची हळूहळू जाणीव व्हायला लागते. एकटा जीव सदाशिव अशी मराठीमध्ये म्हण आहे की माझा मीच आहे, मला आणखीन कोणी नाही. परंतु प्रियांनो, आपण ज्या समाजामध्ये राहतो किंवा जगामध्ये राहतो, देवाने तुम्हाला मला जन्म देताना जरी आपण एकटे जगामध्ये आलेलो, परंतु देवाने आपल्याला कधी देखील एकटं सोडलं नाही. निदान आपल्याला एक माता ज्याने आपल्याला जन्म दिला तो असतो, एक पिता असतो, पुढे आपलं कुटुंब वाढत जातं. आणि त्या कुटुंबामध्ये आपण नेहमी वाटचाल करत असताना आपली या समाजाकडून, आपल्या कुटुंबाकडून, आपल्या रक्ताच्या नात्याकडून, आपल्या जवळच्या नात्याकडून अनेक अपेक्षा असतात आणि त्यांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात. परंतु हळूहळू हे नातं काय होतं, जुराव्यामध्ये बदलतं. अनेकदा स्वार्थ असतात, अनेकदा जबाबदाऱ्या असतात, अनेकदा परिस्थिती असते. आणि त्यामुळे या सर्व गोष्टी निर्माण होत असताना आम्हाला कठीणतेकडे जातं. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ही बाब जी आहे, अनेक जण म्हणतात अरे लवकरात लवकर ही गोष्ट स्वीकारून घ्या. आपण अनेक जण स्वीकारतात, अनेक गोष्टी स्वीकारून घेतात, परंतु स्वीकारणं एवढं सोपं बिलकुल पण नाही की मी एकटं पडावं मला कोणीच विचारू नये. आणि ह्या दिवसामध्ये आपल्या मंडळीमध्ये पण विशेष करून आपण नेहमी प्रार्थना करतो की आमच्या मंडळीमध्ये येणाऱ्या अनेक स्त्रिया एकट्या आहेत, त्यांना कोणी विचारणार नाही, आहे त्यांचे नातलं तर त्यांची काळजी घेणार नाही. ते मंदिराला येतात आणि मंदिरामधून पण अनेक जण, विशेष करून आपले एल्डर्स आणि त्यामध्ये देखील सिस्टर निर्मळ, ह्या त्यांची काळजी घेतात. परंतु लोकांना असं वाटतं की बाबा मंदिरच पूर्णपणे रिस्पॉन्सिबल यांच्यासाठी, यांनीच सगळं काय करावं, आम्हाला काही करायचं नाही. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की समस्या, त्याचप्रमाणे हा प्रश्न, हा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो. तुम्ही त्याला टाळू शकत नाही. जसं जसं आपण वृद्धकाळाच्या कडे झुकतो, जसं जसं आपण म्हातारपणाकडे जाऊ लागतो, अनेक जण आमच्या पुढे जातात किंवा अनेक जण आमच्या पासून दूर जातात. आणि अशा अवस्थेमध्ये विशेष करून आपल्या देशामध्ये आता सुरुवात झालेली आहे, परंतु आपण जर पाश्चात्य देशाकडे गेलो, वेस्टर्नकडे बघतो, आता अनेकांच्या घरामध्ये पती आहे तर पत्नी नाही, पत्नी आहे तर पती नाही, मुलं आहेत तर आईबाप विचारत नाही. आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी ते भरकटलेले लोक आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांच्याशी बोलणारा, त्यांना विचारपूस करणारा, हे जसे ते वृद्ध होतात तेव्हा आणखीनच कठीण होऊन बसतं. आणि अशा समयी कोणीतरी माझ्याशी बोलेल, हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणि गव्हर्नमेंटने की बाबा कोणीतरी यांच्याशी बोला, ज्याद्वारे त्यांना आपल्या मनातलं काहीतरी हलकं करता येईल, मन कोणाच्याकडे तरी मोकळं करता येईल, किंवा कोणीतरी येऊन त्यांना भेटेल, तिथे काही समय घालवल तरी देखील त्यांना बरं वाटेल. आणि त्यामुळे कॉन्सेप्ट जो आता जगामध्ये विशेष करून दिसत आहे, आणि त्यामध्ये आपला वृद्धाश्रम आपल्याला दिसायला लागले, लहान लेकरांची काळजी घेणारा कोणी नाही, अनाथाश्रम आपल्याला दिसायला लागले, आणि स्त्रियांसाठी, अपंग लोकांसाठी अनेक प्रकारच्या गोष्टी सरकारने केलेल्या आहेत. परंतु प्रियांनो, जेव्हा आपण आत्मिक गोष्टीच्याकडे जातो,
आत्मिक गोष्टीकडे जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट दिसते. आणि आज आपण एक व्यक्तीच्याकडे बघणार आहोत आणि तो आहे 38 वर्षाचा दुखणेकरी. ओजस 38 वर्षाचा दुखणेकरी आहे. मी ती स्टोरी पूर्ण घेणार नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की तिथे वेगवेगळ्या पाडव्या होत्या आणि त्या पाडव्यामध्ये पाणी होतं आणि त्याच्या सभोवती 38 वर्षाचं दुखणे, अनेक लोक झोपलेले होते. त्यापैकी एक व्यक्ती होता ज्याचं आजारपणाचं वय किती होतं? 38 वर्ष. 38 वर्षापासून आजारी होता. आता तो किती वर्षापासून आरोग्याची वाट बघत होता, किती वर्षापासून इथे पडलेला होता हे आपल्याला माहित नाही. परंतु योहान शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या या 5व्या अध्यायामध्ये त्या लोकांच्याकडे बघतो आणि त्याला कळवळा येतो. हो प्रियानो, देव जो आहे त्याला अशा लोकांचा, जे समस्याग्रस्त आहे, जे व्याधीग्रस्त आहे, जे एकटे आहे, जे निराश आहे, जे बांधलेले आहे, ज्यांना कोणी नाही, त्यांच्याबद्दल नियमित कळवळा त्या काळात तो बाळगत असे. आणि आज देखील त्यांच्या प्रजेच्या द्वारे, त्याच्या लोकांच्या द्वारे तो काय करत आहे? हाच देखील अशा लोकांची काळजी घेण्यासाठी सज्ज आहे. जेव्हा आपण स्क्रीनवर बघत आहात की हा व्यक्ती आहे आणि त्याच्या जवळ एक हात आलेला आहे, एक व्यक्ती आलेला आहे आणि तो त्याला विचारत आहे की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तुला बरे होण्याची इच्छा आहे का? आता तिथे सर्वच पेशंट होते आणि आपल्या सर्वांना माहिती की कोणाला बरं होणं आवडणं येताच ते त्यासाठीच आलेले होते की देवदूत येतील, पाणी हलवतील, जो पहिला उडी मारेल तो बरा होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा तो काय म्हणतो की जेव्हा महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडाव्यास कोणीही व्यक्ती नाही. त्यांनी मला टाकून दिलेलं आहे. आता मी आहे पंगू, मी पॅरालिटिक, मला साधं हालता येत नाही. मी तळ्यापर्यंत, आपल्याला दिसत आहे तळ्यापर्यंत कधी जाईल आणि कधी मी उडी मारल, आणि त्यामध्ये पण पहिली उडी माझी असावी जेव्हा मी बरं होईल. अनेक प्रयत्न केले परंतु शक्य झालेलं नाही, कोणी देखील नाही. हो प्रियांनो, समस्यामध्ये, प्रॉब्लेम मध्ये जेव्हा आम्ही रडत आहोत, जेव्हा आम्ही वेदनेमध्ये आहोत, आम्ही निराशेमध्ये आहोत, आम्हाला विचारणारं कोणी देखील नाही. आणि हा प्रश्न येशू ख्रिस्ताने त्याला विचारला आणि त्याने म्हटलेलं आहे की मला कुठून सहाय पाहणार? मनुष्याकडे सहाय पाहिजे, है ना. कोणी पण नाही म्हणजे त्याने देवाकडे बघितलं नाही. देव त्याच्या शेजारी उभा आहे. देव प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शेजारी उभा आहे. त्याचा हात लवकरच त्याला स्पर्श करू इच्छितो, परंतु त्याची समस्या तो विचारतो आणि त्या समय त्याची अपेक्षा तो विचारतो. तो म्हणतो मला बरं व्हायचंय, परंतु कोणी देखील नाही. हो प्रियांनो, आज ह्या दिवसामध्ये आम्ही कोणाकडे अपेक्षा ठेवत आहोत? आमच्यासाठी कोण उभा राहील? आमच्यासाठी कोण झगडेल? आमचे अश्रू कोण पुसेल? आमच्या व्याधी समयामध्ये, आमच्या दुःखामध्ये कोण मदत करेल? काय आमच्या पैसा ह्या पुरेसा आहे? आमचे नातलग आम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे का? काय आमच्याकडचे जे काही स्टेटस आहे त्यामुळे आमच्या जीवनामध्ये काही बदल घडेल का? कदाचित काही प्रमाणात घडेलही, कारण की ह्या अगोदर देखील त्या व्यक्तीच्याकडे बघितलं तर त्या अगोदर बरे होणारे अनेक लोक त्यांना व्यक्तीनेच आतपर्यंत पोहोचवलं होतं. व्यक्ती साथ देतो, परंतु त्याची मर्यादा आहे, त्याची लिमिटेशन आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हे व्यक्ती किंवा मनुष्य काही देखील करू शकत नाही, किंवा केलं तरी त्याला यश मिळत नाही. परंतु एक हात आहे ज्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो तुझी इच्छा आहे काय? हो प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा नुसतं तुम्हाला एकटेपणा दूर करून आरोग्य देण्याची नाही, तर येशू ख्रिस्ताची इच्छा, जसं आज आपण स्तोत्रामध्ये वाचलेलं आहे की जीवन के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूं. आता आपण गीत गायले ना, प्रभु का आनंद मेरी ताकत. जब मैं अकेला था तेव्हा जीवन के अंत तक साथ देने वाला मैं तेरे साथ हूं. परंतु मी याच्या पुढे आणखीन जोडू इच्छितो, जीवन के अंत तक नाही तर जीवनाच्या नंतर एक सार्वकालिक जीवन आहे, तिथे देखील साथ देने वाला मैं तेरे साथ हूं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही साथ हवी आहे, तो हात हवा आहे, ते जीवन हवं आहे, ते आरोग्य आम्हाला हवं आहे. आणि येशू ख्रिस्ताला हवं आहे की ते तू माझ्याकडे माग. हो प्रियांनो, आज आपण कितीही एकटे असलो परंतु येशू जर तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे, येशूचं सानिध्य तुमच्या बरोबर आहे आणि माझ्या बरोबर आहे, तर आम्ही कधी देखील एकटं पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. कदाचित
मातेला आपल्याला तान्या बाळाचा विसर पडेल. आज आपण अनेक जणांच्या मध्ये आहे, काही मातेने जन्म दिला माता विसरून गेल्या, किंवा मातेला गरज वाटली नाही, किंवा आपल्या आप्तजनाने आपल्याला लाथाडलं किंवा दूर केलेलं, किंवा काही मर्यादा असल्या कारणाने ते आपल्यापासून दूर निघून गेलेल्या. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो घडेल काय, कदाचित अशी परिस्थिती की माता जे सर्वोत्तम प्रेमाचं उदाहरण या जगामध्ये आहे, तिला देखील अशा प्रकारच्या परिस्थिती मधून जावं लागेल की ती आपल्या या व्यक्तीला, प्रिय बाळाला विसरून जाईल. परंतु मी कधी देखील तुला विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का नाही विसरणार आता हा प्रश्न येतो. आम्ही तर पापी आहोत, आम्ही तर दुबळे आहोत, आम्ही तर देवाची आज्ञा पालन करतच नाही. आम्हाला देवाची काय इच्छा आहे आमच्याबद्दल, आपण मागे दिवसामध्ये संदेश ऐकलं की देवाची योजना काय हेच आपल्याला माहित नाही, आणि आपण जगतो. आपल्याला असं वाटतं की पैसा कमवणं, नाव कमवणं, धन कमवणं, स्टेटस कमवणं आणि लोकांची मदत करणं इतकं पुरेसं आहे. परंतु प्रियांनो, स्तोत्र 139 मध्ये स्तोत्र करता येणे प्रकारे म्हणतो की जेव्हा तू मातेच्या गर्भात पिंड स्वरूपात होता तेव्हापासून मी तुला ओळखतो. काय करतो तेव्हापासून मी तुला? येस, आपला डे 1 पण सुरू झाला नाही, पहिला दिवस पण सुरू झाला नाही. आपण हॅपी बर्थडे करतो, परंतु हॅपी बर्थडे म्हणजे ज्या दिवशी आपण या जगात जन्म घेतलेला आहे. परंतु येशूच्या दृष्टिकोनातून जेव्हा आता मागील दिवसामध्ये 7व्या महिन्याची प्रार्थना मी सन्मानित तेलोडे साहेबांच्याकडे करतो, तेच विषय मी काढणार की मातेच्या गर्भामध्ये देखील देव तुम्हाला ओळखतो, आणि एकही दिवस उगवण्याच्या अगोदर प्रत्येक गोष्टी जे तुझ्या जीवनामध्ये घडणार आहे त्याची मी नोंद करून ठेवलेली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशूच्याकडे एक डायरी आहे, येशूच्याकडे एक वही आहे, आणि येशूने तुमच्यासाठी त्याचं प्लॅनर जो आहे त्यामध्ये काही गोष्टी आपला जन्म घेण्याच्या अगोदर नोंद करून ठेवले गेले. प्रेज द लॉर्ड. किती प्रीती करतो, आणि या प्रीतीचं सर्वात मोठं स्वरूप हेच आहे की तो म्हणतो की माताला विसर पडेल, माताला लिमिटेशन, परंतु मी तुझ्यासाठी प्राण देऊन तुला विकत घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी दासाचं स्वरूप धारण करून या जगात आलो यासाठी की तुझ्यासाठी मला काहीतरी करता यावं. आज जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुला बरे होण्याची इच्छा आहे का, तो म्हणतो की महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास कोणी नाही. आणि अशा भयानक एकटेपणामध्ये, अशा निराशेमध्ये, अशा दडपणामध्ये आज अनेक लोक आहेत. कोणी नाही हो पाळक साहेब, दवाखान्यात नेणारा कोणी नाही, डॉक्टर आणणारा कोणी नाही, जेवण देणारा कोणी नाही, माझ्या प्रश्न आणि माझ्यासाठी उभं राहणारा कोणी. मी एकटी पडले आहे, मी एकटा पडलेला आहे, माझ्याकडे सगळं काय आहे, परंतु माझा जवळचा कोणी नाही, माझा जवळचा कोणी नाही. आणि अशा एकटेपणेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग, आपली बाज घेऊन उचलून. यस, येशूची इच्छा ही नाही की तुम्ही पडून राहावं, येशूची ही इच्छा नाही की तुम्ही एकटे राहावं, येशूची ही इच्छा नाही की तुम्ही स्वतःला दुर्बळ समजून, पंगू समजून जगावं. आणि मागच्या वेळेस पण मी आपल्याला सांगितलं की आजारपण बरं करण्यासाठीच येशू ख्रिस्त काही जगात आला नाही. आणि संत पौलाने देखील 3दा प्रार्थना केली की हा काटा माझ्या जीवनातून निघून जावा. आज पवित्र शास्त्रामध्ये सर्वात जास्त पुस्तकाचं लेखन करणारा सर्वात ज्ञानीपैकी एक व्यक्ती संत पौल देखील म्हणतो की आजारपण माझ्यापासून, एक सैतानाचा दूत आहे जो माझ्यातून निघून जावा यासाठी कितीदा प्रार्थना केली, कितीदा प्रार्थना केली. आणि देव काय म्हणतो, तुझ्यावर माझी कृपा पुरेसे आहे. आणि त्यानंतर त्यांनी प्रार्थना केली नाही. आपण मागच्या वेळेस बघितलं की याकोब देखील जेव्हा लढाई करतो की सर्व आशीर्वाद मला दे, परंतु त्याची जांग, याचे मसल निखळल्यामुळे तो आयुष्यभर लंगडा चालला, तो कधी देखील बरा झाला नाही. आणि प्रियांनो, एकच गोष्ट, येशू या समस्या, जगातल्या समस्या निश्चितच घालवण्यासाठी सक्षम आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या समस्या, हे एकटेपण अनेकदा आम्हाला देवाच्या जवळ देखील घेऊन जातात. प्रेज द लॉर्ड. किंवा देवापासून दूर देखील घेऊन जातात. आज जेव्हा आपण ह्या गोष्टीचा विचार करतो की कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाहाया, येशू ख्रिस्त म्हणतो अहो कष्टी व भाराक्रांत जनो तुम्ही माझ्याकडे या. कोणाकडे या? येशूकडे या. म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देणारा गौरी बापा. यस प्रियांनो,
या दुःखामध्ये नुसतं अश्रू पुसणं नाही, आजार बरे करणं नाही, पण त्याच्या पलीकडे पण अनेक गोष्टी आहे जे येशूच देऊ शकतो, जगातला कोणी व्यक्ती देऊ शकत नाही. जगातला कोणीही व्यक्ती देऊ शकत नाही. आणि ही बाब फार महत्वाचं आहे. मला देखील अद्यापन आठवतं, जेव्हा माझी पत्नी 5 एप्रिल रोजी प्रभूकडे गेली आणि मग त्यानंतर मला क्वारंटाईन 21 दिवस झालं आणि मी दौंड येथे होतो आणि मी वॉक करायचो. मला सवय सकाळ संध्याकाळ मी वॉक करत असताना मी चाललो होतो आणि फिरत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू करत होते आणि खरोखर मला वाईट वाटत होतं की हे काय माझ्या जीवनात असा कठीण प्रसंग आलेला आहे, असा दुर्गम प्रसंग आलेला आहे. खरोखर प्रभू, मी तर तुझी सेवा करतो, मी तर तुझा दास आहे, तरी देखील माझ्या समय प्रसंग आला. आणि तेव्हाच मला एक वाणी माझ्या कानी ऐकू आली की तू जेव्हा चालत आहे, जेव्हा तू चालत आहे तेव्हा तुला काय दिसत आहे? मी तुझ्या शेजारी आहे, तुला दिसतं का? म्हटलं नाही प्रभूजी, कुठे दिसत आहे? मला ऐकू सारखं काहीतरी वाट भास होते, परंतु दिसत नाही. मग येशूने म्हटलं परत एकदा नीट बघ. आणि मी त्या अंधारामध्ये जेव्हा चालत होतो तेव्हा मला दिसलं की लाईटची शेडो, माझी शेडो माझ्या शेजारी पडत होती. आणि मग त्या 4 लाईट मधून मी चालत असताना एक उजवीकडे, एक डावीकडे, एक पाठीमागे, उजवीकडे, डावीकडे. आणि देवाने म्हटलं की ह्या शेडोकडे नीट बघ. कारण की मी रडत असताना हेच म्हणत होतो की प्रभू, इतके दिवस आम्ही दोघं संगी चालत होतो, सरकी वॉक घेतो, आणि आता मी एकटाच फिरतोय, मी एकटाच फिरत आहे. आता माझ्या बरोबर फिरणारा कोणी नाही आणि पुढे शक्यताही नाही. आणि त्यामुळे प्रभू, हे का वेळ यावं, मला काय एकटं पाडलं? आणि असा प्रश्न जेव्हा आपण विचारतो, म्हणजे इथे देखील मला सोडवणारा कोणी नाही असा प्रश्न त्याने विचारला, तेव्हा येशूने मला प्रश्न उत्तर दिलं की काय ही सावली आज प्रथमच तुला दिसली का? त्या पहिले सावली होती किंवा नाही, असल किंवा नाही होती, परंतु अनेकदा आपण आपल्या प्रियजनांच्या बद्दल फिरत असताना त्या सावल्यांच्याकडे कधी लक्ष देत नाही. आपले प्रियजन सर्व देतात, खाण्यापिण्याची मजा, राहण्याची सगळे मजा, सर्व सुख, चैन, वैभव, आरोग्य, सौंदर्य, या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये, मग आपण देवाकडे दुर्लक्ष करतो. परंतु ज्या समय या सर्व गोष्टीपैकी काही गोष्टी आपल्या जीवनात निघून जातात, मग आपण देवाला शोधायला सुरुवात करतो. आणि देव म्हणतो पहिले पण सावली तुझ्या बरोबरच होती, आज देखील सावली तुझ्या बरोबर आहे. तुला दिसली का? कारण की आज तू एकटा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तू एकटा आहे, तू शोधत आहे कोणीतरी मला साथ देणारा असावा. आणि तू लक्षात ठेव, पहिले पण मी तुझं साथ देतो, आताही त्या सावलीच्या स्वरूपामध्ये, जसे सावली कधी देखील मला सोडणार, तुला कोणालाही सोडत नाही, तशी मी तुझं राहणार. पण सावलीसाठी अट काय? अंधारामध्ये सावली दिसेल का? सावलीसाठी काय पाहिजे? प्रकाश, लाईट पाहिजे, तरच सावली दिसेल. का नाही तर सावली प्रकाश आहे. जेव्हा तुम्ही प्रकाशात चालतात तेव्हा खऱ्या अर्थाने मी तुमचा मार्गदर्शक होतो. प्रेज द लॉर्ड. यस, सावली सर्वांना दिसते, पण तुझे सावलीच्या स्वरूपात येशू आहे ते कोणाला दिसणार आहे? जो त्याची हाक मारतो, जो त्याच्या जवळ असतो, जो त्याच्या सहभागी चालतो, तो निराश होतो, तो थकतो. त्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात, परंतु देव म्हणतो घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या जीवनात सावली समान आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तू माझ्या प्रकाशात चालू इच्छिते, तू माझ्या प्रकाशात वावरू इच्छितो. तुझं अश्रू जरी ढाळत असला, जरी तू रडत असला, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश, दुख भरे आंसू बीत जाएंगे. देव अश्रू पुसणार आहे. तिथे मृत्यू नाही, तिथे रडणं नाही, तिथे शोक नाही, तिथे व्याधी नाही. अशा देशासाठी मी तुला तयार करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज जर आम्ही येशू बरोबर चालत आहोत आणि त्याचं धैर्य, त्याचं बळ, त्याचं सांत्वन घेत आहोत, तर मला सांगू द्या, तुम्ही आणि मी एकटं नाही. कारण की पैसा येशू बरोबर, पैसा आणि येशूची तुलना होऊ शकते का? नाही. आरोग्य आणि येशूची तुलना होऊ शकते. हे जगातल्या गोष्टी जे देवाने तुम्हाला आणि मला बहाल केलेल्या आहे. परंतु प्रियांनो, येशू हा सर्व गोष्टीपासून अति उच्च आहे आणि त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. परंतु तो तुम्हाला आणि मला एकटेपणामध्ये जरी चालवत असलं किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटी आहे, मी एकटा आहे,
परंतु लक्षात ठेवा, देव म्हणतो मी तुला कधी देखील सोडणार नाही आणि मी तुझा कधी देखील त्याग करणार नाही. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा योहान शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 27 ते 30 मध्ये एक आणखीन परिच्छेद दिला. योहान 13वा अध्याय 27 ते 30 आणि तिथे प्रभुवचन पवित्र विधी सुरू होते. आपल्याला माहिती आहे की पहिला रविवार आपण प्रभुवचनाच्या मेजापाशी जातो आणि ती विधी आपण अतिशय पवित्रपणे पाळतो. आणि ती पवित्र विधीमध्ये 13वा अध्यायामध्ये लिहिले की घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. कोणाच्या मध्ये शिरला सैतान सांगा बरं आता? यहुदा इस्कारियत मध्ये शिरला. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की तो लगेच उठलेला आहे आणि येशू त्याला म्हणतो तुला जे करावायचे ते लवकर करून टाक. बघा, देवाची समक्षता आहे, देवाचा शिष्य आहे. जवळपास 3.5 वर्षाचा काळ जो आहे त्यामध्ये त्यांनी आपल्या येशूला साथ दिलेली. ट्रेझरर आहे तो, आपल्याला माहिती आहे, धन त्याच्याकडे होतं, परंतु तो येशूला ओळखू शकला नाही. हो प्रियांनो, अनेकदा आपण मंदिराला येतो, अनेकदा आपण चर्चमध्ये येतो, अनेकदा आपण मंदिराचे एल्डर म्हणून पण काम करतो, कधी कधी आम्ही चर्चच्या काहीतरी अनेक जबाबदाऱ्या आपण पार पडतो, परंतु अनेकदा आपण त्या सर्व लोकांमध्ये स्वतःला एकटं असं समजतो. स्वतःला काय समजतो? आपल्याला माहिती आहे की 12 पैकी 11 शिष्य गालिलीकडचे होते. हा एकटाच आपल्याला म्हणजे यहुदा प्रांतातला होता. त्यामुळे त्याला असं वाटत होतं की येशू जो आहे तो गालिली लोकांचा जास्त प्रीती करतो आम्हाला, आणि त्यामुळे त्याने स्वतःला एकटं पाडून घेतलेलं. तो योजना, आज आपण एक खूप सुंदर शब्द ऐकतो टेररिस्ट लोकांमध्ये, स्लीपर सेल. स्लीपर सेल हा शब्द आपण ऐकतो. स्लीपर सेलचा अर्थ आहे की ते टेररिस्ट आहे परंतु शांत अवस्थेमध्ये आहे, परंतु त्यांच्या आतून जे खतखतणारी आग आहे ती योग्य वेळी प्रज्वलित केली जाते आणि ते राष्ट्राचे विघातक कार्य करण्यासाठी पुढे येतात. यस, हा पेटलेला होता आतून. शिष्य कोणासाठी पेटले? येशूच्या सेवा कार्यासाठी. आणि हा कशासाठी पेटलेला होता? हा स्वार्थासाठी, लाभासाठी आणि स्वतःच्या पदासाठी पेटलेला असताना त्याच्या मुखामध्ये देखील येशू घास घालतो. बघा आता किती प्रीती करतो ते. त्याला माहिती आहे, येशूला अगोदरच माहित की हा चोर आहे, हा लबाड आहे, हा मला एक दिवस धरून देणार आहे. आणि तो म्हणतो हा न जन्माला असता तर बरं झाला असतं, परंतु तरी देखील येशूने शेवटपर्यंत प्रीती 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 करत गेला. आणि शेवटी त्याच्या मुखात घास भरल्याबरोबर घास घेतल्यास तो लागलेच बाहेर गेला. आणि त्यावेळेस रात्र होती. हायलाइट करून ठेवा, त्यावेळेस रात्र होती. यस, येशू जिथे होता तिथे काय होता? प्रकाश होता. परंतु येशू पासून जेव्हा आपण दूर जातो, जेव्हा येशू पासून आपण आपला मार्ग बदलून घेतो, तेव्हा आपण एकटे पडतो. आज आपल्यापैकी अनेक जण आहे ज्यांनी तो मार्ग निवडलेला आहे जो अंधकाराचा मार्ग आहे, जो मार्ग यहुदा इस्कारियतचा मार्ग आहे. आणि त्या मार्गावर ते वाटचाल करत आहे. त्यांना आपले प्लॅनिंग, आपल्या योजना याद्वारे कार्यसिद्धी करायची. येशू ख्रिस्ताची योजना ही होती की वधस्तंभावर प्राण अर्पिल्याच्या नंतर काय होणार आहे? मी जगाचा तारणारा म्हणून सर्व लोकांसाठी एकदाच खंडणी भरून त्यांना मुक्तीदाता म्हणून त्या स्वर्गीय सियोन देशात घेऊन जाणार. कुठे घेऊन जाणार आहे? स्वर्गीय. आणि ह्या शिष्याची इच्छा होती की येशूने होसन्ना होसन्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो म्हणून त्या सिंहासनावर बसावं, ज्याला इस्रायलाचं सिंहासन, ज्याला दाविदाचं सिंहासन, शलमोनाचं सिंहासन म्हटलेलं आहे. आणि त्याद्वारे त्याने इस्रायलावर राज्य करावं. आणि आज देखील माहिती आहे की ग्रेट इस्रायल कॉन्सेप्ट आहे. इस्रायलची इच्छा आहे की आम्ही एक दिवस जगावर राज्य करणार आहोत, कारण की पवित्र शास्त्रामध्ये तसं लिहिलेलं आहे. त्यांना या राज्याची गरज होती, या दुनियाच्या राज्याची बद्दल तो विचार करत होता. परंतु येशू म्हणतो हे जगाचं राज्य माझे नाही, माझं राज्य, माझे लोक आणि माझी प्रजा याच्यासाठी प्राण देण्यासाठी मी या जगात आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे जेव्हा ही योजना पूर्ण झाली नाही तेव्हा त्यांनी प्रकाशाचा मार्ग सोडला आणि स्वतःचा मार्ग म्हणजेच अंधकाराचा मार्ग निवडलेला आहे. आणि त्याने स्वतःला एकटं पाडून घेतलेला आहे. पैशाच्या लोभात किती रुपयात विकलं होतं? 30 चांदीच्या डॉलर सिक्क्यामध्ये त्यांनी विकलं प्रभू येशू ख्रिस्ताला आणि आपला मार्ग वेगळा केला.
पैशासाठी, लोपासाठी, पदासाठी लोक स्वतःला एकटे पाडून घेतात आणि ते म्हणतात की मेरा भला, मेरा घर का भला, मेरे बाल बच्चा का भला. जाऊ दे ना, मरू दे, काय होतं लोकांचं, जाऊ द्या, मी खूप आहे ना, मी खाऊन पिऊन सुखी आहे ना, मला काय घेणं पडलं लोकांचं. खूप प्रियांनो, अनेकदा असे विचार करणारे लोक यांची संख्या या दिवसामध्ये ज्याला आपण म्हणतो की या आधुनिक समयामध्ये वाढत चाललेली आहे. त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही, मी खाते, मी पिते, मला मिळतं ना, जाऊ द्या, बाकीचे काय करायचं करू द्या. आणि अशा प्रकारे ते कोणतीही सामाजिक बांधिलकी नाही, कोणत्याही प्रकारच्या लोकांसाठी, समाजासाठी आणि विशेष करून देवासाठी त्यांची कोणती बांधिलकी नाही, आणि ते स्वतःपुरतं मर्यादित जीवन जगतात. आणि असे मर्यादित लोक एकटे पडतात. प्रेज द लॉर्ड. ह्यानी आपले मर्यादित वाट निवडली आणि ही मर्यादित वाट त्याला कुठे घेऊन गेली? काय शेवट झाला त्याचा सांगा बरं? त्यांनी स्वतःला सुसाईड केलं आणि जीव दिलेला आहे. आज देखील आपण स्क्रीनवर बघतो, मीडियामध्ये बघतो, अनेक चांगले ज्याला आपण म्हणतो की आयकॉनिक पर्सनॅलिटी आहे किंवा फिल्म स्टार आहे, त्यांच्याकडे सगळं काय आहे आणि आपण किती कौतुकाने त्यांना बघतो. आणि आता बातमी धडकते की त्यांनी सुसाईड करून घेतलेलं, त्याने आत्महत्या करून घेतली. आपण म्हणतो अरे असं कसं, एवढं नाव फेमस आहे, एवढंच काय, सगळं काय, एवढा पैसा, धन, सगळी प्रसिद्धी, आणि ह्याने काय आत्महत्या करून घेते. आपल्याला धक्का मिळतो. असं काय गोष्टीची कमी होती? प्रियांनो, हे सर्व काही मिळवलं, परंतु आत्मा त्यांनी गमावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जग त्यांनी मिळवलेलं आहे, जगातल्या सर्व काही गोष्टी मिळवल्या, परंतु एक आपल्या मध्ये आत्मा देवाने ठेवलेला आहे. देवाचा आत्मा देवाकडेच जायला पाहिजे आणि माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. उपासना संगीतामध्ये आपण नेहमी गातो है ना, हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. हा आत्मा तो जो देवाने दिलेला आहे तो आपल्याला दिलाच यासाठी आहे की त्या आत्म्याने येशूकडे बघत त्याच्या मार्गावर चालावं. आणि तो आत्म्याची इच्छा देखील ही आहे की येशूमध्ये मला पुढे चालायला. परंतु आपण आत्म्याला दडपतो. आपण आत्म्या की दिल की बात आणि मन की बात या दिवसामध्ये फार विचार चालू आहे. आपण मन की बात पर जातो, दिल की बात विशेष करून आत्म्याच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आणि त्याचा परिणाम हा होतो की दिल आणि जगातल्या दैहिक गोष्टी, जगातल्या गोष्टी मागे जातात, परंतु आत्मा आणि पवित्र आत्मा त्याच्यामध्ये वस्ती करतो, तो देवाकडे घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. 11 शिष्यांनी त्या मोहापासून स्वतःला टाळलं. ते पण अनेकदा फसले, असं नाही की त्यांच्यावर नाही. येशू ख्रिस्त देखील म्हणतो की झालाच हा प्याला माझपासून टळून जाऊ दे. हा मोहपाश येशूवर देखील आलेला आहे, आपल्याला दिसतं. परंतु येशूने त्या मोहपाशापासून स्वतःला दूर करत असताना म्हटलेलं आहे की तरी माझी नव्हे तर कोणाची इच्छा पूर्ण हो, की त्याची. कारण की त्याली एक योजना स्वर्गातून घेऊन या जगामध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो प्रियांनो, आज ऑनलाईन मध्ये जे आमच्यावर जॉईन झाले त्यांना देखील, की आम्ही कोणत्या योजना घेऊन जगत आहोत? आमच्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? काय आमचं जीवन? पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं 70 वर्ष, फार तर फार 80 वर्ष, त्यामध्ये वृद्धकाळ, 60 नंतर पुढे येणार, मग आपण एकटे पडणार. आणि मग आपल्याला कशाचीच ओळख नाही, आपण काहीच केलेलं नाही. आपण धन कमवलं, पैसा कमवलं, सगळं करायला, आरोग्य कमवलं, परंतु आता कोणतीच गोष्ट आपल्याला साथ देत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आपण उद्दिष्टहीन जीवन जगत आहोत. खऱ्या अर्थाने तर देवाने तुम्हाला आणि मला निवडलंय. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याला नाही निवडलेलं आहे. लक्षात ठेवा, जगामध्ये आज कोट्यावधी लोक आहे ज्यांना देवाची इच्छा असून, शोधत असून त्यांना देव सापडला नाही, पण तो देव शोधत तुमच्या आणि माझ्यासाठी जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घराण्याची त्याने निवड केलेली आहे, यासाठी नव्हे की तुम्ही आणि मी नाश होऊन एकटे पडून म्हणावं की मला कोणीच नाही, मला हे नाही. नाही 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 नाही, दुर्बल जीवन निश्चितच आहे. परंतु प्रियांनो, ते संत पाऊल म्हणतो की जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे, कारण की माझ्या ठाई असला देव मला सशक्त आणि ताकद देतो. प्रेज द लॉर्ड. यस, मला जर अभिमान बाळगायचा तर मी कशाचा अभिमान बाळगेन? संत पाऊल काय म्हणतो? कशाचा अभिमान बाळगेन? येशूच्या वधस्तंभाचा. कारण की वधस्तंभ त्याग, वधस्तंभ प्रीती, वधस्तंभ क्षमाशीलता आणि वधस्तंभ देवाच्या योजनेकडे तुम्हाला घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. आज प्रियांनो, तुम्ही आणि मी गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे की मी या जगामध्ये जसं आहे, आज मी खुश आहे, सुखी आहे, निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये देखील सुखी राहायचं. परंतु प्रियांनो, आपण विचार करा, थोडासा विचार करा. आज भारतामध्ये ख्रिस्ती समाज आहे, कोणामुळे आलेला आहे? मिशनरी लोक भारतामध्ये आले. त्यांनी आपला तो सुख, वैभव,
आनंद, सर्व प्रकारच्या सगळ्या उत्तम गोष्टी सर्वांचा त्याग करून या जंगलांमध्ये लोकांमध्ये ते आले. का आले हो? काय त्यांना काय फार मोठे अवॉर्ड मिळणार आहे का? काय फार मोठे बक्षीस मिळणार होते का? आले, राहिले आणि मेले इथेच. ते कोणासाठी जगले? ते देवासाठी जगले. का जगले देवासाठी? की देवाची इच्छा होती की त्यांनी जावं आणि जे दूरचे लोक आहे, जे देवाला म्हणजे येशूला ओळखते, त्यांना देवाची ओळख करून द्यावं. आणि हे करत असताना त्यांनी एकटं जीवन इकडे घालवलं. त्यांचे मुलं गेले, बायका मेल्या, ते गेले. आपण जर ग्राहम स्टेनचं उदाहरण बघतोच की मुलं मारले गेले, नवरा मारला गेला, तरी देखील ते ऑस्ट्रेलियाचे मिशन राहते. काय रहस्य काय? यासाठी की जे एकटे लोक आहे त्यांच्यासाठी आम्हाला देवाने एक जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनाला एक अर्थ आहे. आपण समाजसेवा करतो, प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे. आपण अनेक गोष्टीच्या द्वारे अनेक लोकांना मदत करतो, कदाचित आर्थिक स्वरूपात किंवा इतर स्वरूपात, ही देखील चांगली गोष्ट आहे. कारण की देव म्हणतो, येशू म्हणतो की माझ्या नावाने तू गार पाण्याचा प्याला देखील कोणाला देशील, हे देखील आशीर्वादित आहे. परंतु प्रियांनो, ह्या सर्व गोष्टींची गरज, खाणं पिणं पैसा आरोग्य, ह्यापेक्षा पण एक मोठी गोष्ट देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. सगळ्यात मोठं गिफ्ट कोणतं आहे सांगा बरं? देवाने दिलेलं तुम्हाला आणि मला काय प्राप्त झालेलं आहे? तारण प्राप्त झालं. आणि ते तारण तुम्हाला येशूमध्ये इतरांना देण्यासाठी देवाने पाठवलेलं. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये ते प्रसंग येत आहे, तेव्हा आपल्याला दिसतं की ते तारणाची देणगी जगाला प्रकट करण्यासाठी यहुदा इस्करियोतची निवड केली. परंतु त्यांनी पैशामुळे काय केलेलं आहे? तो देवापासून, प्रकाशापासून दूर गेला. बाहेर अंधकार होता. आणि अंधकारामध्ये काय घडलेलं आहे? सैतानाने त्याचा ताबा घेतलेला आहे. वचन सांगतो, सैतान त्याच्यामध्ये शिरला आणि तो निघून गेलेला आहे. आणि जेव्हा सैतान शिरतो, मग लोकांचे विचार भ्रष्ट होतात. आज सुसाईड करणारा, जीवनावर उदार होणारे, अनेक गोष्टीसाठी सुसाईड करतात. त्यांना जगणं हे कठीण झालेलं आहे. कारण की सैतानाने, निराशाने, एकटेपणाने त्यांचा ताबा घेतलेला. आज तुमच्यामध्ये एकटेपणाचा सैतान आहे का? तुमच्यामध्ये भीतीचा सैतान आहे का? तुमच्या जीवनामध्ये निराशा आहे का? हे सैतानाचे शस्त्र आहे प्रियांनो, जे देवापासून तुम्हाला आणि मला दूर घेऊन जातात. तो म्हणतो आता काही अर्थ नाही, आता तुला कोणी नाही, तुझं आरोग्य आता मिळणार नाही, तुझ्या जीवनाला काही अर्थ नाही. मी आज एक सुंदर उदाहरण बघत होतो, कदाचित तुम्ही बघितलं असं, की एक रुस्तम नावाचा रशियन सैनिक आहे. आणि युद्धामध्ये लढत असताना तो अतिशय सिरियस झाला आणि काहीच त्याची अपेक्षा नव्हती की तो वाचेल. आणि जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट, अनेक दिवस त्याचे उपचार चालले, पुष्कळ उपचार करत असताना त्याचे दोन्ही पाय कापण्यात आले. त्याचे दोन्ही पाय कापण्यात आले. आता त्याला दोन्ही पाय नव्हते, दोनच हात होते. आणि परवा त्यांनी माउंट एव्हरेस्टवर सर केली. प्रेज द लॉर्ड. नुसतं हातावर चालत काही पण त्यांनी विशेष केलं की माउंट एव्हरेस्टवर काही लोकांनी विविध उपकरण वापरून किंवा ज्याला म्हणतात की कृत्रिम अवयव हे वापरून चढून गेलेले. पण ह्याने हातावर चालत बॅलन्स करत तो नुसता रस्त्यावर चालला नाही, जगातले अनेक पहिले माउंटेन त्यांनी वर विजय प्राप्त केला. आणि शेवटी त्याची इच्छा होती की मी माउंटेनवर जावं, जगातल्या उच्च शिखरावर जावं. आणि काल ही नेपाळमधून बातमी येऊन धडकली की हा व्यक्ती नुसतं हातावर चालत माउंट एव्हरेस्टला सर करणार. नाव पण मी सांगतो, सर्च करा, रुस्तम त्याचं नाव आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तुम्हाला आणि मला एक ताकद आहे. तुम्ही काही जरी गमवलं, तुम्ही काही देखील तुमच्या जीवनातून गेलं तरी देखील एक विल पॉवर आहे, एक ताकद आहे. त्याद्वारे तुम्ही काही देखील साध्य करू शकता, काही देखील काय गोष्टी साध्य करू शकतात. परंतु ही विल पॉवर, ही ताकद ही मनुष्यापासून आहे आणि मनुष्यापर्यंत आपल्याला एक लिमिट पर्यंत घेऊन जातात. परंतु जेव्हा येशूमध्ये तुम्हाला ताकद आणि बळ प्राप्त होतं, तर तुम्ही जगाच्या नंतर देखील अनेक गोष्टी साध्य करू शकता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही नुसतं स्वतःच नव्हे तर तुम्ही अनेकांचे जीवन वाचवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. कारण की तुमच्यासाठी देवाची योजना काय आहे हे तुम्ही जाणून घेतलेले आहे. त्यामुळे एकटेपणाचा आत्मा, सैतानाचा आत्मा, भीतीचा आत्मा ह्याला तुमच्या अंतःकरणात ठाव देऊ नका. आणि कारण की ह्या आत्म्याच्या द्वारे अनेक लोकांनी खेदाने व्यसनाकडे गेलेले आहे, अनेक जण अशुद्ध गोष्टीच्याकडे गेलेले, अनेक जण झगडत निराश होऊन थकून गेलेले आहे, अनेक जण स्ट्रेस आणि डिप्रेशनकडे गेलेले.
परंतु ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे ते बचावलेले आहे, ते मुक्त झालेले आहे आणि त्यांना जागा मिळालेली आहे. प्रियांनो, शेवटला उदाहरण देतो आणि संपवतो की एक जागेवर 2 जणांचं उदाहरण दिलेलं आहे. एक आहे लाजर आणि दुसरा आहे श्रीमंत. पण लाजर कोण होता? स्टेटस काय आहे लाजरचं? भिकारी. आणि त्याचं वचन असं सांगतं की या श्रीमंताच्या दरवाज्यावर त्याला आणून टाकून दिलेलं होतं की बाबा जेवढा दिवस जगायचं जग, काहीतरी तुला मिळालं तरच मिळेल. आणि त्याच्याबद्दल पण त्याला काय लिहिलेलं आहे? कुत्रे खातात सुरा त्याला काहीतरी मिळत होता आणि त्याच्यावर तो जगत होता. एक दिवस असा आला की लाजर पण मरण पावला आणि श्रीमंत व्यक्ती पण मरण पावला. लाजर कुठे गेला सांगा बरं? कुठे गेला? अब्राहामाशी उजाड. कारण की त्यांनी या अडचणीत भिकारी अवस्थेमध्ये देखील देवाला ओळखलं. तो जरी एकटा होता पण तो देव त्याच्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे या गरिबीमध्ये, या अत्याचारच्या समयामध्ये, या विकारामध्ये, या वृद्धकाळामध्ये देव त्याच्या बरोबर होता. त्याने देवाला सोडलं नाही आणि त्यामुळे वय पूर्ण झालं, जगाची धाव संपवली आणि तो देवाच्या त्या सुखलोकामध्ये कुठे गेलेला आहे? अब्राहामाच्याकडे. आणि दुसऱ्याकडे श्रीमंत पण मरण पावला. आता त्याच्याकडे मोठी फॅमिली आहे, त्याचे भाऊ आहे, आपल्याला माहिती आहे पुढे लिहिलेलं आहे. आणि त्या भावांच्या बरोबर तो वावरत असताना, राहत असताना तोही मरण पावला. त्याची प्रेतक्रिया निघाली आहे ना, त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की सगळ्या अंतक्रिया वगैरे. लाजरला माहित नाही कसं काय दिला असेल, कचऱ्यामध्ये फेकून किंवा काहीतरी कोणीतरी केलं असेल त्याचं फ्युनरल. परंतु ह्या श्रीमंत व्यक्तीचं जोरदार फ्युनरल झालं. आणि त्यानंतरचं चित्र जेव्हा उघडकीस येतं ते भयावह होतं. आणि आपण स्क्रीनवर बघत आहात की इथे आपल्याला असं दिसतं की लाजर एका जागेवर आहे आणि श्रीमंत व्यक्ती आहे. का लाजर कुठे दिसतोय तुम्हाला? अरे मला बाजूला काढ बाबा. हा, मला लाजरच्याकडे नको पोहोचू. हा, वर बघ. कोण? लाजर जो आहे तो अब्राहामाशी उजाडशी म्हणजे देवाच्याकडे गेला. आणि श्रीमंत व्यक्ती कुठे? आणि आता श्रीमंत व्यक्ती घरामध्ये बहुत होते, पैसा, धन, पाणी सगळं काय होतं. पण शेवटी आता तो काय कराय? एकटाच जळत आहे तिथे. अग्नीच्या ज्वालेने तो घेरला गेलेला आहे आणि त्याची काय इच्छा आहे? कोणीतरी यावं. तिथे लाजर भिकारीची इच्छा काय होती? कोणीतरी सुरा द्यावं. आता ह्याची काय इच्छा आहे? कोणीतरी पाण्याचा एक थेंब माझ्या जिभावर टाकावं, असं म्हणजे मला सुकून, मला थोडं तरी समाधान वाटेल. आणि तो रिक्वेस्ट करतो कोणाला? त्या भिकाऱ्याला की ह्याला पाठव आणि मला ते. परंतु ते शक्य झालं का? नाही झालं. हे शक्य झालेलं नाही. हो प्रियानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की जगामध्ये तुम्ही सर्व काही मिळवणार, कदाचित मिळाली सगळ्या काही गोष्टी, परंतु जगानंतर काय? नंतर कुठे जाणार आहे? मी जसं सुरुवातीला सांगितलं की जगामध्ये मातेच्या उदरातून आपण एकटा येतो, फार तर फार जुळे भाऊ बहीण म्हणून एखादा येऊ शकतो आपण. परंतु या जेव्हा कबरेत जातो, आताच मी परवा एक फ्युनरल केले माझा मित्र आणि अतिशय धार्मिक व्यक्ती होता. आपल्या चर्चमध्ये पण अनेकदा ते येऊन गेले आणि ते प्रभूकडे गेलेले आहे. आज त्यांचं शरीर हे माती आहे आणि मातीला जाऊन मिळाले आहे. त्यांचा आत्मा जो देवापासून होता तो देवाकडे निघून गेलाय. का केला? कारण की तो विश्वास होता. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, एकच लक्षात ठेव, जेव्हा आपण एकटे आलो आणि एकटे जेव्हा या जगातून निघून जाऊ तर आपण जाणार कुठे? काय आपण एकटे देवाच्या त्या राज्य त्याच्यासाठी तो म्हणतो की मी जातो तुम्हाला एकटं सोडणार, मी जातो तुम्हासाठी घर तयार करायला. प्रेज द लॉर्ड. तिथे तुम्ही घर तयार झाला म्हणजे मी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन. त्या घरामध्ये ठेवलं. परंतु श्रीमंत लोकांसाठी कोणतं घर तयार केलं सांगा बरं? सैतानाने घर तयार केलंय का त्यांच्यासाठी? तोही म्हणतो चला, सैतान पण म्हणतो चला माझ्या बरोबर एवढं वर्ष तुम्ही राहिले, आता मी तुमच्यासाठी एक घर तयार करतो, तिथे तुम्ही आनंदाने राहाल. नाही, तिथे पण घर देवानेच तयार केलेलं आहे. पण ते घर सैतानाने बनवलेलं नाही, सैतानासाठी आणि सैतानाला अनुसरणाऱ्या लोकांसाठी तयार केले. कारण की तिथे ज्वाला आहे, तिथे अग्नी आहे, न विझणारी अग्नी आहे. आणि ते दुसरं मरण प्रकटीकरणामध्ये लिहिलं. इथे मरण नाही, न लाजराला मरण आहे न भिकाराला मरण आहे. हो प्रियानो, आम्ही कोणत्या जीवनाकडे चाललोय की मरणाकडे चाललोय याचा गांभीर्याने विचार करा. जायचं ते एकटंच आहे. कोणी कोणाला अडवू शकतं का? नाही. कोणी म्हणतं, डॉक्टर पण म्हणतो बाबा आता आमच्याकडून सगळे प्रयत्न केले, देवाकडे प्रार्थना करा, 48 तास आहे, 24 तास आहे, झालं तर काहीतरी चमत्कार होईल, नाही तर मग गेलं तर जमा आहे असं समजा. आणि अशा समयी आपण कुठे जाणार?
याच्याबद्दल गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कारण की पुढचा प्रवास आपल्या एकट्यांचा प्रवास आहे आणि एकट्याच्या प्रवासामध्ये जात असताना आपण एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे, आणि ते आहे की मी जगात एकटा नव्हतो. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये माझ्याबरोबर कोण होता? येशू होता. आज मला येशू दिसतो का? परंतु मला अविश्वास आहे की माझा येशू माझ्या बरोबर आहे. आणि हा विश्वास जो मला सांगतो की माझा येशू सुखात आणि दुःखात दोन्ही समयामध्ये माझे, तो न दिसणारा येशू येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्यक्षरित्या मला त्या राज्यात घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तो लवकर येणार आहे आणि तो मला परत एक वार घेऊन, प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी तुम्ही आणि मी तयारी करणं अतिशय गरजेचं आहे. स्वतःला एकटं समजू नका. कारण की जे स्वतःला एकटे समजतो, यशाया 41:8-10 मध्ये, मी तुझा हात धरून मी तुला घेऊन चाललेलो आहे, तू माझा सेवक आहे, मी तुझा कधीही त्याग केला नाही. परमेश्वर म्हणतो मी तुला कधी त्यागणार नाही. कदाचित जगातल्या गोष्टी, जगातले धन, जगातलं आरोग्य, जगातले लोक तुला त्याग करून घेतात, मी सोडणार नाही. परंतु प्रियांनो, तो दिलेला हात आपण गांभीर्याने धरून चालू इच्छितो का? आणि जर चालू इच्छितो तर मला सांगू दे, देवाचा आनंद, देवाची शांती तुमच्या बरोबर असणार आहे. आणि तुम्हाला त्या गौरवामध्ये एकटं नाही. लक्षात ठेवा, आपण काय म्हणतो? तिकडे गेल्यानंतर माझ्या सर्व प्रियजनांची माझी भेट होणार आहे. नरकामध्ये तुम्हाला एकटंच दुःख सहन करावं. तिथे भेटी गाठी, आनंद, विचार काहीच नाहीये. तिथे दुःख आणि दुःखच आहे. परंतु तिथे प्रियजनांच्या बरोबर आम्हाला आनंद आहे, तिथे वैभव आहे आणि विजय आहे. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवादच देतो, कारण की उत्तम देणग्या देणारा आमचा पिता आमच्या बरोबर आहे. तो म्हणतो तू घाबरू नको, तू निराश होऊ नको. परिस्थितीमुळे, नातलगांमुळे, कदाचित आजारपणामुळे, कदाचित सर्व प्रकारच्या तुझ्या विचारामुळे, कदाचित तुझ्या सुखामुळे, कदाचित पापामुळे, कदाचित अंधकाराच्या सत्तेमुळे तू एकटा पडलेला आहे. परंतु मी तुला कदापि एकटं सोडणार नाही. हो पित्या, आम्ही तुझ्यापासून पळतो, तू आम्हाला कधीही सोडत नाही. आणि आज देखील तू आम्हाला सावरतो, घडवतो, पेटवतो, यासाठी की आम्ही तुझ्यामध्ये चालावं. तुझी इच्छा नाही की आम्ही एकटं आलो आणि एकटं जावं. पवित्र आत्मा तुम्हाला येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा आम्हाला साथ देतो आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हात देतो. आज प्रभूमध्ये ते सर्व वाटचाल आशीर्वादित कर आणि आम्हाद्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे ख्रिस्त इतरांना दिसावा. आणि विशेष करून या जगामध्ये दुःख, क्लेश, संकटमध्ये पण येशूचा हात धरावा. म्हणजेच येणाऱ्या दिवसामध्ये आनंद आणि शांती कोणी देखील आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. प्रभू येशूच्या नावात आमेन. त्यावेळेस आपण उभे राहूया, दानार्पण घेऊ.